हाय, मी तुमची पोलीस वाईफ प्रीती. सो आज पण आपण एक रेसिपी करणार आहात. तुम्ही कधी वांगे तळून पाहिलेत का? वांग्याचं भरतं बनवलंय का? तळून वांग्यांचं भरतं. तर आपण आहे ना आज तेच बनवणार आहोत. तर आहे ना त्याच्यासाठी ना मी आता आम्हाला दोघांसाठीच भाजी बनवायची. सो मी ना 4 ते 5 असे वांगे घेतलेले आहेत आणि कसे कट केलेत ते पण तुम्हाला सांगते. तर कंटिन्यू करायचा आहे व्हिडिओ. आपला व्हिडिओ जर आवडत असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी ना बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. सो चला मी आता वांगे कसे कापलेत ना ते पण दाखवते. आणि लहान मुलांसाठी ना पालक सूप कसं बनवायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि लहान मुलांना पालक देणं खूप गरजेचं आहे. मी आठवड्यातून 2दा तरी सियाला सूप देत असते. खूप साऱ्या रेसिपी म्हणजे बाकीचे काही असतात ते की खूप सारा वेगवेगळ्या प्रकारचं पालक करून त्यांना खाऊ घालता. पण मला माझ्या सियासाठी वेगळं काहीही करायची गरज पडत नाही. मी फक्त एक सांगते तुम्हाला कसे सूप बनवायचे ते. त्याआधी मी वांगे कसे कट केले ते पण तुम्हाला दाखवते. हे बघा असे ना एक पूर्ण वांग्याचे फक्त 2-2 काप तयार करून घेतलेले आहेत. आणि आता हे पालकचं सांगते मी. पालक इथे ना मीठ आणि थोडीशी साखर घालून आहे ना उकडलेला आहे. आता आपला जो पालक आहे ना तो मिक्सरच्या जारमध्ये घालून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. आणि खालचं जे पाणी आहे ना ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर एका गाळणीने वगैरे गाळून आहे ना मुलांना प्यायला द्यायचं आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सिया दाखवते. तुम्हाला असं वाटत असेल की पेत नाही, पण सिया पेती. मी तुम्हाला ते दाखवते कशी पेती ती. तर आता काय करूया, हे पालक जो आहे ना तो काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि त्यानंतर आहे ना हे जे वांगे कापलेले आहेत ना ते आपण तळण्यासाठी ह्याच कढईमध्ये ठेवणार आहात. चला आता आपण पालक काढून घेऊ. तर आहे ना मी मिक्सरच्या जारमध्ये ना पालक काढून घेतलाय. थोडासा थंड होऊन द्यायचा कारण ते गरम आहे. गरम बारीक नाही करू. सो मी आता आहे ना इथं कढई ठेवलेली बघू शकता तुम्ही. तीच कढई आहे मी पालक उकडलेली. आता त्याच्यामध्ये असे वांगे टाकून घेऊया. अशा पद्धतीने थोडंसं जे एक्स्ट्रा जातं आपल्याकडून हे थोडंसं धुतल्यामुळे पाणी गेलेलं आहे ना ते थोडंसं सुकून द्यायचं आहे त्याला. हे वांग्यातलं पाणी ना थोडंसं सुकल्यासारखं झालंय. आता आपण आहे ना वरून तेल टाकून घ्यायचं आहे. आणि हे इतकं तडतड होतं त्यामुळे ना आपण काय करणार आहेत माहिती का, थोडंसं त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवणार आहे. आता मी झाकण ठेवतीये बघा. म्हणजे जे तेल आहे ना ते थोडेसे वल्ले वांगे असल्यामुळं नॉर्मल, त्यामुळे त्यातलं पाणी हे उडत असतं तेलामध्ये. सो आता आपण असं झाकून ठेवलेलं आहे. आणि गॅस थोडंसं फुल करायचा आणि मध्ये ना कंटिन्युअसली हलवायचं आहे. तर आता आहे ना थोडंसं होऊन देते मी, त्यानंतर आपण हलवूया याला. आता आहे ना तोपर्यंत आपण आहे ना सियाचं सूप करून घेऊया. तर याच्यामध्ये ना मी ह्या पाण्यामध्ये हे जे आहे ना पाणी ते उरलेलं मी काढून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ आणि साखर टाकलेली आहे. आता आपण हे ग्राइंड करून घेऊया आणि थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेऊया. अशा पद्धतीने ना मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे पालकची. आता आपण आहे ना ह्याला गाळून एका वाटीमध्ये काढूयात. तर इथं मी वाटी ठेवलेली आहे, गाळणे पण ठेवलेले आहे. अशा पद्धतीनं थोडाफार असा चोथा आहे ना वरती येतो. आणि तो आहे ना काय होतं गिळताना थोडासा म्हणजे पाणी पिताना आपल्याला थोडं पण असं मोठं मोठं पिऊ वाटत नाही ना, काही अडकलेलं असेल किंवा पडलेलं असेल तर तशाच पद्धतीने हे सूप पण तिला पिऊ वाटत नाही. त्यामुळे एवढाच चोथा आहे ना उरलेला मी आता आहे ना असं थोडासा बाजूला काढून ठेवणार आहे. आणि हे ना सूप तयार झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आणि आता मी ना तिला हे प्यायला देणार आहे. धर पिऊन टाकेल पे. सगळं फिनिश करा. कसं झालंय बाळा, कसं झालंय? छान ना, सांडलं ना त्या. आता आहे ना सिया आहे ना सूप पेते तोपर्यंत आपण आहे ना वांग्याला हलवून घेऊया. हे बघा मी ना वांग्यावरचं झाकण काढलेलं आहे. आता आहे ना आपण हे वांगे एकदा हलवून घेऊया आणि याच्यामध्ये मीठ टाकूया आपण. आता आपण आहे ना हे एवढं मीठ घालून घेऊया त्याच्यामध्ये आणि अजून थोडंसं तळून घेऊया. इकडे बघा फक्त मीठ आणि हलेपर्यंत सियाचं सगळं सूप फिनिश केलेलं आहे सियाने. दाखव बाळा वाटी, वाटी दाखव. हे बघा सगळं सूप फिनिश केलेलं आहे. बाळा तोंड पुसणार. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे
मला सियाला कुठल्याही प्रकारची रेसिपी दुसरी ऑर्डर काही करून खाऊ घालायची गरज पडत नाही. तिला फक्त एवढं साधं आणि सोपं असं सूप दिलं की ती पिऊन टाकते. 5 मिनिटामध्ये मी फक्त मीठ टाकूस्तवर आणि हलवूस तोपर्यंत वांग तिने ते सूप पिऊन घेतलेलं आहे. आता आपण आहे ना मीठ टाकलेलं आहे, आता याला हलवून घेऊया आपण. आता आहे ना आपण पुन्हा एकदा आहे ना 5 मिनिटच फक्त असं थोडंसं वाफलून देणार आहे, तेलामध्ये तळून घेणार आहेत. तोपर्यंत आपण आहे ना फोडणीची तयारी करून घेऊया. कांदा कापायचा आहे आपल्याला, लसूण सोलायचा आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता लागणार आहे. सो आपण तयारी करूया. आहे ना आपले वांगे ना बऱ्यापैकी तळून झाले. आता कसं तळलेलं कळतील तर सो हे बघा, तुम्ही दिसतंय का तुम्हाला, हे बघा असं आहे ना एकदम असं लगेच उलथानाने दाबले जाते आपलं वांग. आता आपण आहे ना हे वांगे सगळे काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. आता ह्या वांग्यांना आहे ना आपण प्लेटमध्ये काढून घेतलंय. आता काय करायचं, आता हे जे उलथाणं आहे ना ह्याने एकदम आहे ना असं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याला एकदम असं भरीतसारखं करून घ्यायचं. आपण आहे ना बनवतच आहेत बैंगनचा भरता, ते पण वांग तळून काहीतरी नवीन. आता इकडे बघू शकता तुम्ही, मी कांदा कापलेला आहे, कोथिंबीर आणि इथं लसूण हे आहे आणि आपल्याला कोथिंबीर म्हटलं मी, कढीपत्ता घेतलेला आहे आणि इथं लसूण पण मी एका साईडला बारीक केलेला आहे. सो आपण कोथिंबीर वरून टाकणार आहेत. आता आपण आहे ना याला आता एकदम असं मॅश करून घेऊया. आता काय करूया, आता ह्याला मॅश नंतर करूया. आधी हे जे उरलेलं तेल आहे ना, तुम्ही म्हटलं असताना की खूप सारं तेल ओतलंय. आता हे जे उरलेलं तेल आहे ना याच्यामध्येच आपण आहे ना कांदा टाकणार आहोत परतायला. तर चला मी आता कांदा टाकून घेते, त्यानंतर हे जे वांगे आहेत ते मॅश करते. आता इथे आहे ना कांदा मी परतायला टाकलेला आहे ते तेलामध्ये आणि इकडं बघू शकता अशा पद्धतीने ना मी मॅश करून घेतलेला आहे वांग्याला. कांदा आहे ना थोडासा लालसर झालेला आहे. आता आपण थोडीशी मोहरी आणि जिरे घालून घेऊया आणि जो लसूण आपण कट केलेला आहे तो पण आपण त्याच्यामध्ये लगेच टाकून घेऊया. आणि कोथिंबीर आपण आहे ना वरून घालणार आहोत, म्हणजे छान लागती पण आणि छान दिसती पण. सो आणि कांदा आहे ना एकदम लालसर होऊन द्यायचा आहे, म्हणजे ना ह्याच्यामध्ये आता मोहरी वगैरे सगळं छानपैकी फ्राय होऊन निघेल. एकदम थोडासा लालसर होऊन देणार आहोत आपण. त्यानंतर जे वांग्याचं आहे केलेलं आपण भरता तर ते टाकून देणार आहोत. कांदा आहे ना आता बऱ्यापैकी लाल झालेला आहे. आता आपण आहे ना याच्यामध्ये ना मिरची पावडर टाकून घेऊया. तर मी 2 चमचे मिरची पावडर टाकलेली आहे, थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे. आणि त्यानंतर आहे ना आता आपण काय करूया, ते वांग्याचं जे बारीक मिश्रण केलेलं आहे तर ते याच्यामध्ये घालून घेऊ. हे बघा आता आहे ना वांग्याचं मी याच्यामध्ये घालून घेतलं. आता मिक्स करून घ्यायचं, एकदम एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मिठाचं म्हणताल तर मीठ आपण आहे ना वांगे तळतानाच टाकलेलं होतं, त्यामुळे ना अगदी थोडंसं नॉर्मलच मीठ टाकायचं. आणि तुम्ही जर वांगे तळताना जास्त प्रमाणात टाकलं असेल ना मीठ तर स्किप करू शकता तुम्ही, मीठ नाही टाकलं तरी चालेल. आता आपण आहे ना याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कुट्टा टाकणार आहोत मोठाला आणि ना कोथिंबीर टाकणार आहोत. आता मी याला मिक्स करून घेते आणि लगेच कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कुट्टा टाकून त्याला आहे ना थोडंसं 5 मिनटं हलवून घेणार आहे. आणि आपली ना आगळा वेगळा असा आहे ना वांग्याचा भरता तयार झालेला आहे. आणि वांग्याची भाजी ही म्हणू शकता तुम्ही सुक्की. तर अशा पद्धतीने इतकी छान लागते खायला, तर इतकी भारी लागते, तुम्ही सारखं करून खाल. तर मी आता कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घेते. हे बघा मी आता मोठाला शेंगदाण्याचा कुट्टा आणि कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे. आता 5 मिनटं आपण हलवून घ्यायचं आहे आणि आपला बैंगन भरता झालेला आहे रेडी. मस्त तुम्ही गरम गरम चपातीसोबत लगेच खाऊ शकता. हे बघू शकता असं काहीसा आपला भरता झालेला आहे तयार बैंगनचा आणि खूप छान लागतो खायला सुद्धा. तर तुम्ही ना असा आहे ना बैंगनचा भरता करून ना नक्की खा. इतका छान लागतो ना. आमच्या घरामध्ये तर आहे ना सगळे खूप आवडीने खातात, त्यामुळेच मी आज बनवलं आहे. मला तर पूर्ण श्रावण आहे आणि मी दुपारीच सोडते. सो त्याच्यासाठी मी आज बैंगन भरता, चपाती आणि थोडीशी खीर बनवणार आहे शेवयाची आणि बाकी काय थोडासा भात पण टाकणार आहे. तर
अशा पद्धतीने आजचं माझं जेवण असणार आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये तुम्हाला जर कोणती रेसिपी अजून माझ्याकडून करून घ्यायची असेल ना, तर माझ्या पद्धतीने तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये एखाद्या रेसिपीचं नाव सांगा, मी नक्की ती ट्राय करणार आहे. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर अजून एकदा पुन्हा एकदा आपल्या ना व्हिडिओजला लाईक करत जा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करत जावा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि नाही तुम्हाला अशीच नवनवीन रेसिपीज आणि ब्लॉग, डेली ब्लॉग, पोलीस वाईफची लाईफस्टाईल किंवा मी मुलीला बघून कसं हँडल करते, सगळ्या अशा काही गोष्टी तुम्हाला जर माझ्या डेली ब्लॉगमध्ये बघायच्या असतील तर बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. बाय.